डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, अमेरिका पुन्हा एकदा हादरली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टार्गेट करण्यासाठी एका माथे फिरून शस्त्रास्त्रांसह हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। ट्रम्प डिनरसाठी गेले असताना त्याच वेळेला हा मोठा कट रचला गेला होता, पण सिक्रेट सर्व्हिसेसच्या जवानांनी जीवाची बाजी लावली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचा हा हल्ला उधळून लावलाय। पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या या हल्ल्याच्या प्रयत्नानं जागतिक पातळीवरचं वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालंय। पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हा पहिला हल्ला नव्हता। याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणे हल्ले झालेत। वॉशिंग्टन मध्ये नेमकं काय घडलं आणि यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर किती हल्ले झाले, सविस्तर समजून घेऊ। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 25 एप्रिलला वॉशिंग्टन DC मध्ये पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झालाय। शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे। ट्रम्प तिथे व्हाईट हाऊस वार्ताहर संघाच्या वार्षिक स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले होते। रात्री साधारणतः 8:30 वाजेची वेळ होती। ट्रम्प स्टेजवर बसलेले असताना हॉटेलच्या लॉबीमध्ये सुरक्षा तपासणीच्या एंट्री जवळच गोळीबाराचा आवाज झाला। एका सशस्त्र माथे फिरून शस्त्रास्त्रांसह हॉटेलच्या मुख्य हॉलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा यंत्रणांनी त्याला तिथेच रोखलं। या माथे फिरून गोळीबार केला तेव्हा सिक्रेट सर्व्हिसेसच्या जवानांनी तात्काळ डोनाल्ड ट्रम्प, मेलेनिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स यांना वेढा घातला आणि सुरक्षित ठिकाणी हलवलं। सिक्रेट सर्व्हिसेसच्या जवानांनी कारवाईमध्ये हल्लेखोराला ताब्यात सुद्धा घेतलंय। तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार 31 वर्षीय कोल ॲलन याला संशयित म्हणून अटक करण्यात आली असून तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे। त्याच्याकडे बंदुका आणि चाकू अशी शस्त्र सापडली आहेत। पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हा पहिला हल्ला नाहीये, कारण यापूर्वीही कधी विषारी रसायनं तर कधी थेट गोळीबार। ट्रम्प यांच्यावर आतापर्यंत अनेकदा जीवघेणे हल्ले झालेत। पहिली मोठी घटना बटलर, पेन्सिल्व्हेनिया। 13 जुलैला ट्रम्प यांच्यावर इतिहासात सगळ्यात मोठा हल्ला झाला। पेन्सिल्व्हेनियाच्या रॅलीमध्ये हा हल्ला झाला होता। ट्रम्प स्टेजवर भाषण देत असतानाच अचानक गोळ्यांचा आवाज झाला। एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला घासून गेली। डोनाल्ड ट्रम्प या घटनेत अगदी थोडक्यात बचावले होते, पण रक्ताळलेल्या चेहऱ्यानं ट्रम्प यांनी हवेत हात उंचावत फाईट फाईट ही घोषणा दिलेली आजही सगळ्यांच्या लक्षात आहे। या हल्ल्यात एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे, तर हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रूक्सला सुरक्षा रक्षकांनी जागीच ठार केल्याचं समोर आलं होतं। फ्लोरिडा गोल्फ क्लबचा थरार। सप्टेंबर 2024 मध्ये म्हणजे पेन्सिल्व्हेनियाच्या घटनेला काही महिने उलटत नाही तोच फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्या हल्ल्याचा प्रयत्न झाला। डोनाल्ड ट्रम्प आपल्या वेस्ट पाम बीच गोल्फ क्लब मध्ये गोल्फ खेळत असताना झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या एका बंदूकधाऱ्याला सिक्रेट सर्व्हिसेसनं पाहिलं। त्याच्याकडे AK-47 सारखी रायफल होती। सुदैवानं गोळी झाडण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि नंतर त्याला अटक केली। या घटनेत रायन वेस्ली राऊथ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नासाठीच तो आला होता अशी माहिती नंतर समोर आली। विषारी रसायनांचा कट। डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी फक्त बंदुकाच नाही तर विषारी रसायनांचा सुद्धा वापर झालाय। सप्टेंबर 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं व्हाईट हाऊस मध्ये एक पत्र पाठवण्यात आलं होतं। त्यानंतर तपासात समोर आलंय की त्या पत्रात रायसिन नावाचं एक अत्यंत घातक विष होतं। हे पत्र कॅनडातील एका महिलेनं पाठवलं होतं। त्यानंतर 2023 मध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या। ट्रम्प यांच्या सुरक्षेला भेदण्यासाठी छुप्या मार्गाने केलेले हे अत्यंत धक्कादायक प्रयत्न होते। यापूर्वीही 2016च्या निवडणुकीत प्रचारादरम्यान लास वेगासमध्ये एका तरुणानं पोलिसांची बंदूक हिसकावून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता। एवढंच नाही तर दरवर्षी ट्रम्प यांना अनेक धमक्यांचे फोन्स आणि ईमेल्स येतात। प्रत्येक वेळी सिक्रेट सर्व्हिसेस एक अभेद्य भिंत बनून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत। आता ताज्या घटनेत सुद्धा अगदी तसंच दिसलंय। एका माथे फिरून हॉटेलमध्ये घुसून ट्रम्प यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा जवानांच्या सतर्कतेमुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वाचलेत। अमेरिकेच्या राजकारणातल्या सगळ्यात जास्त चर्चेतल्या आणि तेवढ्याच वादग्रस्त व्यक्तींमधलं एक नाव म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहे। त्यांच्यावर वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा आता पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होणाऱ्या या हल्ल्यांमध्ये नेमकं कोणतं षडयंत्र असू शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी
तुम्ही लोकमत पाहत रहा.